नमस्कार अमरावती। नांदगाव नगरपंचायतीत नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारण्याआधीच आपली कामाची शैली दाखवून दिली आहे। नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी सकाळी अचानक नगरपंचायत कार्यालयात धडक देत प्रशासनाला चांगलाच धक्का दिला। कार्यालयीन शिस्त, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत त्यांनी थेट ऍक्शन मोडमध्ये कारवाई केली आहे। पाहूया सविस्तर बातमी। नांदगाव नगरपंचायतीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी पदभार स्वीकारण्याआधीच कामाला सुरुवात करत प्रशासनात खळबळ उडवली आहे। 30 डिसेंबरला सकाळी 10 वाजताच नगरपंचायत कार्यालयात अचानक पाहणी करत त्यांनी झाडाझडती घेतली। यावेळी मुख्य अधिकारी सुट्टीवर असताना अनेक कर्मचारी विना परवानगी गैरहजर असल्याचे आढळून आले। गैरहजर कर्मचाऱ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून विना पगारी करण्याचे स्पष्ट निर्देश नगराध्यक्षांनी दिले। या कारवाईमुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे। यानंतर नगराध्यक्षांनी शहरातील कचरा डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली। लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले। यावर संताप व्यक्त करत आधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। नांदगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करताना आणखी धक्कादायक बाब समोर आली। पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली बहुतांश मशिनरी बंद अवस्थेत असल्याचे आढळले। पाणी पुरवठा कर्मचारी यावर निरुत्तर झाले। नगराध्यक्षांनी तत्काळ दुरुस्ती व सुधारणा करण्याचे आदेश दिले। बस स्थानक परिसरातील सार्वजनिक शौचालयातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नगराध्यक्षांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली। मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीतच पाणी पुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य विभागाचा सखोल आढावा घेण्यात आला। या पाहणी दरम्यान नगरसेवक प्रकाश मारोटकर, प्रीती इखार, कांता लोमटे, वासुदेव लोखंडे, राष्ट्रवादीचे मोहम्मद साजिद यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। पदभार स्वीकारण्याआधीच घेतलेल्या या ठोस कारवाईमुळे नांदगाव नगरपंचायतीत शिस्त, पारदर्शकता आणि कामाचा वेग वाढणारा असल्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। खराब दिखा तो मैं मारूंगा। रोज सफा केल्या जात नाही ते। मी नगराध्यक्ष चपलीन मारायला लागले एखाद्याने आज तरी इतका घाण वास नाहीये। सकाळी जरी सफा झाला असलं तरी वर टाकी होती ना तिथं, टाकी आहे वर टाकी, त्याचं कनेक्शन करायला लावा। रोज टाकी जरी भरली टँकर आणून तरी सफा राहते ते। नळ असं का इथं? CCTVची पण व्यवस्था